पप्पा आहे तुमचे. काय आमल्या का. आता आपण निघालोय तर आपल्याला जायचंय आज नेवाशाला. आता आपण निघालो डायरेक्ट नेवाशाला. सोबत आता आपल्याला आकाश भाऊ आहे. आकाश भाऊ बहिणी इकडे आहे मस्त पैकी उक्कलगावमध्ये. त्यांना रिसिव्ह करू आणि निघू. आज लय दिवसानंतर गाडी चालू राहिलो. पुण्यावरून आल्यापासून गाडीला हातच नव्हता लावला. गाडीवर लय धूल साचली. तुम्हाला बाहेर उतरलो का दाखवतोच. आणि आता इंस्टाग्रामवर तर आपण ब्लॉग बनवतच होतो पहिले. आता आपण यूट्यूबवर बनवायला चालू केलेले आहे. जे तुम्ही प्रेम मागच्या आपल्या इंस्टाग्राम आय डीला दाखवलं होतं तसंच याच्यावर पण दाखवा. आणि नवीन इंस्टाग्राम आय डी पण आपल्याला उघडावं लागली कारण की आपली जी जुनी आय डी होती त्याच्यावरचे अख्खे व्हिडिओ वगैरे डिलीट झाले. थोडा मॅटर झाला होता त्या आय डीचा. त्याच्यामुळं नाही का सगळं आपल्याला ते चेंज करावं लागलं. थोडेफार आपलेच मित्र आपलेच हे झाले गद्दार झाले. त्यांच्यामुळे थोडा आय डीचा विषय झाला होता. काही नाही, व्हिडिओ तुम्हाला आवडतच राहतील आणि तुमच्यासाठी मी कंटेंट आणतच जाईन नवीन नवीन आता. कारण की माणूस चुकातूनच सुधरतो आणि मला माझी चूक समजलेली आहे. आणि एवढी मोठी चूक समजली की सांगू नाही शकत तुम्हाला. ठीक आहे, चालूच असतं. सोडा तो जुना विषय राहत काही बात. तर नवीन आय डीला सपोर्ट करा. आपले सगळे व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मित्राला पण शेअर करा आणि व्हिडिओसोबत बनवून राहा. मित्रांमध्ये असल्यावर मजा येते. पण मित्र जर काड्या करत असले तर अशा मित्रांसोबत राहिलेलं नाही तेच योग्य असतं. वातावरण पण फुलजबर झालेलं आहे. ढगाळ वातावरण झालेलं आहे एकदम. पाऊस पण झाला आता थोड्या गावामध्ये आमच्या इथं. आपली गाडी स्वतःच्या कष्टाने घेतलेली गाडी चालवायची मजाच वेगळी. पण काही म्हणा, वातावरण एकदम जबरी झालेलं आहे. गावाकडं पाऊस पडला ना वातावरण एकदम जबरच होतं. हा पा भाऊ गिन्नी गवत घेऊन चाललाय. फुल पाना यार जबर मध्ये नाही कुठं तरी आज आहे आचार्याची मजा. मस्त पैकी भांडे बिंडे चालले गाडीत. आपले आकाशराव मस्त पैकी बहिणी बशी आहे. त्यांना आपल्याला रिसिव्ह करायचं आहे. आता करूया त्यांना रिसिव्ह. ते आता सध्या उक्कलगावमध्ये आहे. सध्या आता इकडे उक्कलगावमध्ये त्यांना आता उक्कलगावमधून रिसिव्ह वगैरे करूया आणि जाऊया आता नेवाशाला. नेवाशाला काय आपलं जास्त काम नाही, 10-15 मिनिटाचं काम आहे. जमलं झालं आपलं ॲडजस्टमेंट. आपण देवगडला पण आज जाणारच आहे आणि देवगड पण आपण कव्हर करणारच आहे. बघूया, तुम्ही व्हिडिओत बनवून राहा. आणि आय डीचं नाव मी द MS17 ब्लॉगर्स दिलं आहे. काय विषय, मी माझं पण नाव देऊ शकत होतो पण आपलं नाव देऊन झालं आता एकदा दोनदा विषय झालेले. ते नाव देऊन काही मजा नाही. आपल्यासोबत आपल्या तालुक्याची आपल्या गावाची ओळख व्हायला पाहिजे हेच आता माझं मोटिव्ह आहे. त्यामुळे मी आता MS17 नाव दिलं आहे. आणि हळूहळू आता तुम्हाला ब्लॉगमध्ये राहिल्यावर समजेलच काय विषय काय नाही, काय दाखवतो मी तुम्हाला. याच्या आधी पण जे भरभरून प्रेम माझ्या मित्रांनी गावकऱ्यांनी जे मला दाखवलं आहे त्यासाठी मी तुमचा ऋणी कायम. आणि खूप भारी सपोर्ट भेटत होता जो पहिला पण आणि आत्ता पण तुमचा सपोर्ट राहू द्या एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. कायम बघत असतो इथं कोणी ना कोणी चिक्कू वगैरे घेऊन बसेल असतं बरं का. खूप गोड चिक्कू आहे. मी जरा कधी आलो ना घेत असतो. तुम्ही पण आले कधी तर नक्की या आणि घ्या. हा श्रामपूर राऊरी रोड आहे. तर मला असं वाटू राहिलेलं आहे आपल्या गाडीचं एक साईडचं टायर पंक्चर आहे असं मला वाटतं आहे. कारण की गाडी एक साईडला ओढती आहे आणि एक साईडला पाहिला आता किती मोठा विषय आला होता. डागेवर थांबलं काय तो बघा, तो गाडीवाला डायरेक्ट हापाकला. थोडा विषय झाला इथं मागं. भाई लोक आहे ना, लोक गाडी बरोबर चालवत नाही राव. कसे पण डायरेक्ट आडवे तिडवे येतात आणि डायरेक्ट जागेवर ब्रेक मारतात. मला वाटतं आहे आपलं आहे ना ड्रायव्हर किन्नर साईडचं टायर हवा वगैरे कमी किंवा टायर पंक्चर आहे गाडी त्या साईडला ओढती आहे. आत्ता मी डायरेक्ट मध्ये तर नाही थांबू शकत गाडी. मी एक काम करू, ट्यूबलेस टायरला काही प्रॉब्लेम नाही येणार. हवा वगैरे किंवा बारीक पंक्चर वगैरे असं बघून घेऊ. आता इथं माझ्या बाजूने पहा इष्टीवाली बघा. इष्टीवाली बघा वा यांचं चालवणं खरा विषय एसटीवाल्यांमुळेच होतो. यांचं चालवणं इतकं बेकार असतं. एकदम सिंगल वेवर रस्ता आहे. यांनी कसं चालायला पाहिजे. त्यामुळं काय होतं मोठं गाडी आल्यामुळं लहान गाडीवाल्यांना रस्ता क्रॉस व्हायला प्रॉब्लेम होतो. आपले आकाश भैया इज हिअर येऊ राहिलेले मस्त पैकी. आपला भाऊ आज आपण लय दिवसानंतर चाललेलो आहे भाऊला घेऊन तरी बाहेर ट्रिपला. एन्जॉय करायचा दिवस आहे. पण यायला पावसाने मोकार पाचका गेला त्याच्यामुळे एन्जॉयची काही शक्यता भरपूर कमी दिसते. बघितलं का आपला भाऊ दारा तो बाई. चले बुट्टे
ते लय अवघड आहे भाऊ, त्याचं लय मनाचं काम आहे. आत्ताच लॉगिंग बिगिंग केलं होतं शीटनी, पण काय साधं कंपनीत आपली काय लॉगिंग केलं काय नंतर बंद केलं काय. काय पोरं क्रिकेटचं सामान घेऊन आले हो, एक काळी मोका क्रिकेट खेळतोय, बॅटन बॉलन. मजा आहे भाऊची एकदम, भाऊची खूप मजा आहे. डॉन म्हणतात डॉन. काय झाला दौंडला साऊंडला काय करू राहिला? सकाळी तर फोन लावला म्हणे दौंडला कुठं. मला वाटलं हे पात्र मग कोण आहे पात्र दिशाला बरोबर. म्हाताऱ्यात कोण आहे आपलं? दर्श आहे का? बरं काही नाही, आम्ही दर्शाला उचलो आज. त्याच्या यायला काही कोणाची गरज पडत आहे आम्हाला. बरं जाधव पाटील आज ऑन द डेपे कुठं आहे तू? कोडेगाव मध्ये का? रेल्वेच्या रुळावर येऊन थांब. रेल्वेच्या रुळावर येऊन थांब. अरे टाइम लागणार रे. कोण डीपी कुठला डीपी? मग 2 मिनिटं तुला रेल्वेचा रुळ किती लांब आहे तिथून? मग आहे बाबा. बरं जाऊ दे, मी चाललोय कोडेगाव मधून आता. काय जय टायगर. म्हाताऱ्यात येता येईन का? काय रे येऊ राहिलं तुझं? कशाला? काम आहे मा एक. भोगस भोगस एकदम सोन्यावर बोलू राहिला. मग मला बी तिथं यायला 15-20 मिनिटात लागा. बरं चालेल. मग जय टायगर आता फोन लाग कर तुम्ही, आता भेटू आपण. पप्पा आहे तुमचे. काय आमल्या काय आमल्या, आता फोन केला तर भाई घ्यायचं ना. पोरगी पाहिली राहिलोय. मी पण म्हणलो आता जाऊ दे जोडी शॉपिंगला जाऊ. आम्ही येतो तिकडे शॉपिंग करशील का? आमची घेशील का भाऊ काही? एखादी पिशी होईन का आमची? बरोबर वातावरण झालंय. आकाशराव काय म्हणताय? लय दिवस नंतर ब्लॉग चालू केले आखिर परत. बरोबर मग आता मोबाईल तूच चालव आता रिस्टार्ट मध्ये. आता तू ब्लॉग्स हे कर. पुढे इकडे आपल्याला आता मालुंजा, बेरडापूर, पात्र, मांजरी, पाणेगाव, मांजरी. कॅमेरा तर सरळ जर व्हिडिओ टाकायचा येतो तो असं आंगडा बुंगडा नको करू तुला. एवढी बिबार कट करून घे ना भावा तू. काय उलटा कर ना, पण मला थोडा भर दाखवती. काय दाखवू राहिलाय? अगं एवढी अँगल नको पिंगो त्याची. ते काय येत होत मजाची मजा आहे. वातावरण काय बेकार झालं पण नजारा स्पीड ब्रेकर. इट्स नॉट स्पीड ब्रेकर, इट्स स्पीड ब्रेकर. रेल्वे दाखवा कुठे रेल्वे दाखवत नाही भाऊ. काय फायदा आहे त्या गोष्टीचा? मला रेल्वे तुम्ही कधी रेल्वे बघितलेली का? तुम्ही बघितली नसेल नाही का? बघा मग तुम्ही रेल्वे आता थांबलेली म्हणा पण थांबलेली. इट्स ओके थांबलेली. फुल ब्लॅक झालं एकदम मोकार. भाऊ चाललाय घास घेऊन. तर ना कसा आहे ना एकदम यू मध्ये कांडे. गरीबी आहे टाकायचं आहे. पेट्रोल टाकायचं आहे. असं नाही की गरीबी आहे. पेट्रोल डालने वाले तू गाणे बजाने वाले. अभी तो हम गाणे बजाएंगे. एकदम जबरी सीन. आगरे वगैरे नको. नदी आहे नदी. जबर सीन आहे बना. कशी उपसरायला पण नाद केला पण वाया नाही गेला. तर बरं मग आता कमी करावं लागणार आहे. मला सांगितलं मी केला असं गेअर कमी. आयो ये एक इंग्लिश ड्रायव्हर आहे. ये म्हणते गाडी तू चालवा गेअर मी कमी करीत. आमच्या हातच्यानी गेला कमी टाकल्याच्यावर पाहिजे माझी शिंकाडकान म्हणून. इतक्याला हेम पडत नव्हता. आता जर तुम्ही बघितलं ना एडी होता बघा. भाऊने डायरेक्ट पार्किंग लाईट चालू करून दिलंय. आपण हायवेवर आहे का? एकदम हायवे यांनी पण दिले रे समोरच्यानी. नाही शिक्षित लोक आहे. सुशिक्षित. मी पण करणार आता माझ्या चालू. करू का? केलं ना. अहो बंद का म्हणून कर राहिले. केले होते ना बोट दाबलं होतं. झालं आपल्या बी चालू झालेलं आहे आता ते चालू आहे का नाही. ते आकाश खाली उतरून चेक करीन पावसात. आकाश जाऊन ये. आकाश जाऊन ये.
इकडं नको म्हणू. उघडा ना, इकडून लॉक असं आहे, आहे. सेंट्रल लॉकिंग आहे ना भाऊ. आम्हाला माहित नाही ना भाऊ. किरकोळ आहे का? गरीब माणसं आहे आम्ही. किरकोळ आहे का? गाडीत पाहिले दिवस आयो माझ्या घेऊन राहिले गाडीत पाहिले बदलो तगडा पाऊस आहे इकडं पाहिजे होईल. आपली टू व्हीलर वर तर डायरेक्ट वल्ली होऊन आता त्यांनी असती इतक्या तिकडं जास्त कुठंतरी. मी पात्र थांबलो असतो मस्त पैकी. वरतून रॅन्चोला बोलून घेतला होता म्हणलं रॅन्चो काका खड्ड पाय आता आमचे राऊरी तालुक्यातले रोड. रोड रोड राहुरी तालुका राहुरी नस ना तिथं तालुका नेवासा असं मांजरीच्या पुढे हा का मग तू गाव मांजरीची नदी ओलांडली का हा मांजरी राऊरी तालुक्यात येतं. पाणेगाव मांजरी, हा पाणेगाव नेवाशा तालुक्यात येतं. आणि मांजरी राऊरी राहुरी तालुक्यात. तालुक्यात म्हणजे फक्त मध्ये काय आहे, नदी. आता 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 तुम्ही बघा थेंब सुद्धा नाही. याला म्हणतात पाऊस गावाकडचा. एक थेंब सुद्धा नाही. कसं आहे इकडे पाऊस यायला टाइम लागत नाही आणि जायला टाइम लागत नाही. कल्चर काय पार्किंग लाईट बंद करा आता. एवढं आपण नॅशनल हायवेवर नाही चालत आहे म्हणून की आपल्याला जमणार नाही. आता मी थोडी एसी खोल बरं आपला आता. त्यामुळे राहिली पण इट्स ओके. वल्ला मॅन वल्ला मॅन वल्ला मॅन जबर हवा आली एक नंबर. वातावरण बघा तुम्ही, वातावरण बघा गावाकडचं एकच नंबर. सेन्सर सेन्सर सेन्सर. हा फुल जेवला काय तू? आमरस. आयो माझा फेवरेट आयटम खाल्लाय बहिणी आमरेस. आकाशावर पुण्यात होतो तो 20ला वाटी 10 लागला काही खायचं पाहिजे आमरात. घरी आल्यापासून आहे का एक दिवस खाणं नाही बाई. रोज खाऊ राहिलो रोज खाऊ राहिलो. रोज आंबे आणतो रोज खातो रोज आंबे आणतो. काल रात्री सुद्धा खाल्लायचं आज रात्री बी खायचा. सीजन पुरा धुवून घ्यायचा असतं. अभि क्या राईट क्या राइट देंगे राइट लो ऐसा. अभी अपन आ गए मांजरी. तो अभी अपन है मांजरी में. मांजरी बोले तो राऊरी तालुके में. बहिणी तर भिन्न दिले भारी आहे मोठी. पाणी नसणार रे हे काय फुलावर चालू आता आपण. इथं पण नदी भारी. हे तर माग बाजार वगैरे भरतो तिथं नाही का. आमचे गावचे ब्लॉगर येतात इथं. आमचे आभी दादा ढोस यार वाळू किती आहे? जबर ब्लॉग बनवला आम्ही आपल्या वाळू भाऊ. किती वाळू. हा, वाळू भरपूर. वाळू लय भाई इथं खाली पण ना. वाळू काढून नाही देत बहुत झाली. त्याच्यामुळे ओके. त्याच्यामुळं आमच्या आभी भाऊस त्या दिवशी यांनी इथे येऊन हे बनवलाय ब्लॉग बनवलाय. कोथंबीर विकली भाऊनी. भाऊला खरंच सल्यूट आहे. करीन बरं का तो पैसे गोळा मला वाटतं 100%. 1 लाख झाले असेल त्याची. मग गावाकडचा पाऊस बकर ये शेळ्या ये मेंढ्या काय झाडीन काय डोंगर बाबा पाहुण आता काय एखादी यायची मध्ये बाई किडनीवर लोन आहे. किडनीवर पण लोन आहे सध्या आमच्या. बकरू गेला ना भाऊ समाप्त. गाडीचे टायर काढून घ्यावं लागेल त्याला आता. गाडीचे टायर. झुमका दिलाऊंगा कंगना दिलाऊंगा तेरे घ्यावं लागेल मग उतरून. जाता भाऊला म्हणा आता करा ना ते बंद का होता चालू आहे ती. आमच्याकडे स्विफ्ट आहे. जबर हमारे पास विगनार जी वॅगन आहे. जी वॅगन पोरं का आपल्या जी वॅगन आहे. तूप पनीर पेढे खवा दही सगळं भेटेल. बाजार आज एक्सप्लोर. सोन्या आज ब्लॉग घेऊ ना आपण. तुम्ही नाही निघायचं. काय माहित कुठं जायचं कुठं जायचं लागणार. कसं आहे मग मंदिर. आज आपण दर्शन घ्यायला आलो होतो. मस्त मंदिर बनवलंय. वडात झाडविलंय मोठं आहे लय दिवसापासून. कसं आहे मग गाव. माळी चिंचोरा त्याला विचार झाला नाही तर आपलं देवगड झालं. काय आला हा मग चालायचं का आता. ताप लावून चाल. आता झालाय भाऊ लॉक्सी.
साईराम. बोल की बाई मोकार उशीर झालाय. कुठे रँचो का घर आगायला रँचो. आलो आम्ही गाडी घेऊन ठेप्यावर. आम्ही आलो ठेक्यावर. बाई आकाश भाई काय आपण आलोय आणि काय नाही ना भावा. औषध यायचं काय बाई आम्ही आलोय आता मस्त पैकी पडेगावच्या ठेप्यावर. रेल्वे बघायची ना तुम्हाला. रेल्वे पब्लिक रेल्वे येणार आहे आता. रेल्वे बा भाऊ ने आपल्या स्नॅप घातल्या गाडीचा. गाणं ऐकून लय जुन्या लोकांच्या फील होत आहे भाई. लय बेकार जुन्या आठवण जागा होत्या. झुमका 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 चला लवकर म्हणा. आता ते चालली रेल्वे बांगाटामध्ये. रेल्वे चालली रेल्वे गेली भावा रेल्वे. आता फाटक उघडते भाई. रोडला मोकार धुकन बिकं झालंय. काच नुसती दुखेडी होती. काही दिसाना बँचच्या समोर तर पण धुका काही घे ना मग का मै खालीचे भावा. तोच वर तोच खाली की. आता नसते वांगे मग बट्टी वांगण बट्टी. सासरा माझा नुसतं मला वांगण बट्टी. आणि ना आम्ही भंडारा ठेवणार आहे भाई. 300 करा ना. आकाशरावला आता घरी सोडून दिलं. मोकार पाऊस चालू आहे. तुम्ही आजूक बघू शकता. मी आजूक पण घरी नाही गेलोय भाई. आज लय लेट झाले घरी जायला. घरून फोन येऊ राहिले कुठं आहे काय आहे. आपण आज पहिलाच ब्लॉग होता. तुम्हाला आवडला की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. हळूहळू व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट होणारच आहे. आणि जर काही चुकत असेल तर 100% तुम्ही मला DM करू शकता किंवा कमेंटमध्ये मला सांगू शकता. मी 100% त्याला दुरुस्ती करायचा प्रयत्न करीन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया आता आपण उद्या.